मॉर्निंग ऑल ऑफ यू. लेट्स स्टार्ट. काल आपण जो भाग कंटिन्यू केला होता त्याचा पुढचा भाग आज आपल्याला घ्यायचा आहे. सोशल ग्रुप्स. काल आपण वेगवेगळ्या सोशल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, फॅमिली, किनशिप, एज्युकेशन, गव्हर्नमेंट आणि रिलीजन, हा भाग कंप्लीट केला होता. आणि आज जो भाग आपण सुरू करणार आहोत तो आहे सोशल ग्रुप. त्यापूर्वी आपल्याला हे माहित करून घ्यायला पाहिजे की आज आणि उद्या होणाऱ्या ज्या DMERच्या एक्झाम्स होत्या त्या पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत. रात्री सर्क्युलर आलेला आहे काल त्याचं. याचं कारण असं की आता सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा जो जोर आहे, नॅचरल कॅलॅमिटी जी आली आहे काही भागामध्ये महाराष्ट्राच्या, त्याला कन्सिडर करून ह्या एक्झाम पोस्टपोन करण्यात आला. तर हे तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे की तुम्हाला अजून देखील परीक्षेचा प्रिपरेशन करण्यासाठी चांगला वेळ मिळालेला आहे. 29 तारखेला होणाऱ्या एक्झाम विषयी अजून काहीही माहिती नाही, पण आज आणि उद्या ज्या एक्झाम होत्या सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंटच्या, त्या मात्र पोस्टपोन झालेल्या आहेत. ठीक आहे. ज्यांची होती त्यांच्यासाठी म्हणजे ऐनवेळी तुम्हाला हे कळवण्यात आले की काही लोक तर खूप बाहेर गावून येऊन सेंटरला जाऊन रात्रीच थांबली होती आणि रात्रभर तिथे वाट बघून ते परीक्षा देणार होते आज, पण अनफॉर्च्युनेटली होऊ शकलं नाही. तर सगळ्यांनी हे नोट डाऊन करा की आज आणि उद्या होणाऱ्या ज्या एक्झाम्स होत्या DMER त्या पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत. लिहा न्यू टॉपिक सोशल ग्रुप. न्यू टॉपिक लिहा सोशल ग्रुप. लिहिलं? सोशल ग्रुप. आता सोशल ग्रुप्स मध्ये काही मी तुम्हाला बुलेट पॉइंट्स लिहून घ्यायला सांगितले होते. ओके. आता सोशल ग्रुप्स मध्ये हा अतिशय वास्ट पार्ट आहे, खूप कन्फ्युजिंग आहे, एकसारखं सगळं वाटतं, पण तसं काहीही नाही आहे. जर तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन केलं, व्यवस्थित बुलेट पॉइंट लिहून घेतले, तर ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काहीही नाही. ओके. लिहा सोशल ग्रुप. ह्याच्यामध्ये मी काल तुम्हाला काय काय लिहून घ्यायला सांगितलं होतं? काय काय लिहून घ्यायला सांगितलं होतं सांगा. सोशल ग्रुप लिहून घ्यायला सांगितले होते. सोशल ग्रुपचे जे वैशिष्ट्य आहे, ज्याला आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स, ते लिहून घ्यायला सांगितले होते. रिझन्स फॉर ग्रुप फॉर्मेशन होतं. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण इंटरपर्सनल इंटरॅक्शन, परसेप्शन्स ऑफ मेंबरशिप, इंटरडिपेंडन्सी, गोल्स, मोटिवेशन, स्ट्रक्चर्ड रिलेशनशिप्स आणि म्युच्युअल इन्फ्लुएन्स. हे काय आहे? तर हे सोशल ग्रुपचे वैशिष्ट्य आहे. हे तुम्ही नोट डाऊन केले होते. रिझन्स फॉर ग्रुप फॉर्मेशन आपण लिहून घेतलं होतं आणि त्यानंतर टाइप्स ऑफ ग्रुप्स. आता टाइप्स ऑफ ग्रुप, बेनिफिट्स ऑफ ग्रुप, सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी ऑफ सोशल ग्रुप, हे जे सगळं आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये आज आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आपल्याला सुरू करायचं आहे सोशलायझेशन. क्लिअर? ऑल सेट? ऑल गुड? बरं, मला सांगा सोशल ग्रुप्स म्हणजे काय? सामाजिक गट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सोशल ग्रुप? टेल मी. बाय नेचर माणूस म्हणजे नॅचरल स्वरूपामध्ये माणूस जिथे राहतो, ज्याला आपण सोशल बिईंग म्हणतो, तो जो सरफेस आहे किंवा ती जी जागा आहे त्याला म्हणतो आपण ग्रुप.
आता माणसाची टेंडेन्सी काय आहे तर सोशल ग्रुप फॉर्म करणे. कशासाठी आपण सोशल ग्रुप फॉर्म करतो तर काही गोष्टी कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी त्याच्या आयुष्यात. म्हणजे सोशल गटाच्या माध्यमातून त्याचं जे आयुष्य आहे ते कशा पद्धतीने आपण बाय नेचर ह्युमन हा सोशल बिंग आहे. त्याची एक टेंडेन्सी आहे की तो सोशल गटामध्येच राहतो आणि त्याच्यासाठी तो वेगवेगळे गट फॉर्म करतो कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी त्याच्या आयुष्यात. तो अजिबात सॅटिस्फाय करत नाही त्याच्या सगळ्याच गरजा. एकट्याने तो त्याच्या गरजा सॅटिस्फाय करू शकत नाही, म्हणूनच त्याला गरज आहे असिस्टन्स. म्हणजे असिस्टन्स म्हणजे हेल्प सपोर्ट प्रत्येकाला हवं असतो इतरांसोबत. ठीक आहे. आता हा जो सपोर्ट हा जो असिस्टन्स आहे हा कुठल्याही फॉर्म मध्ये असू शकतो. आता याचे वेगवेगळे फॉर्म्स दिले आहेत. जर आपण बघायचं झालं तर याच्यामध्ये आहेत फिजिकल, मेंटल, इमोशनल किंवा इकॉनॉमिक. ठीक आहे. असे वेगवेगळे फॉर्म्स आहे. ह्या फॉर्मच्या माध्यमातून प्रत्येकाला प्रत्येक इंडिव्हिज्युअलला इतरांच्या मदतीची आवश्यकता. आता ही जी गरज आहे सच असिस्टन्सची, अशा प्रकारच्या असिस्टन्सची जी गरज आहे हे राईज देतं सोशल ग्रुप्सला. ठीक आहे. सोशल ग्रुप्सच्या उदयाला हे एक राईज देतं हे असिस्टन्स. हे मॅनिफेस्टेड असतं आपल्या सोसायटीमध्ये इन द फॉर्म ऑफ कोऑपरेटिव्ह क्लॅन और असोसिएशन ग्रुप. म्हणजे वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून काय तयार होते कम्युनिटी, क्लॅन और असोसिएशन तयार होतात. ठीक आहे. म्हणजे क्लॅन म्हणजे काय मी काल सांगितलं होतं कुळ. ठीक आहे. आता इम्पेरेटिव्ह आहे कशासाठी हे समजून घेण्यासाठी जो काही डिफरन्स आहे गटामधला किंवा गर्दीमधला. डिफरन्स बिटवीन व्हॉट ग्रुप अँड क्राऊड. गट म्हणजे काय आणि गर्दी म्हणजे काय हा मधला फरक समजून घेण्यासाठी हे इम्पेरेटिव्ह आहे. इम्पेरेटिव्ह म्हणजे अत्यावश्यक गरजेचंच आहे असं आपण म्हणतो. आता ग्रुप हे कॅरेक्टराइज केलेले गेले आहे बाय ग्रुप बिहेवियर. म्हणजे ग्रुपचे जे नॉर्म्स आहे ह्याचे वैशिष्ट्य काय आहे तर तुमचा गटामधला वर्तन, तुमचं गटामधलं बिहेवियर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. जे की आउटकम आहे आपलं जे काही बाइंडिंग आहे ग्रुप नॉर्म्सचं अमंग द मेंबर्स. म्हणजे आपल्या गटामधले जे मेंबर्स आहेत त्या गटामधल्या मेंबर्सचं एकमेकांसोबतचं जे बाउंडिंग आहे नॉर्म्सला धरून त्याचे हे आउटकम आहे आपलं ग्रुप बिहेवियर असं म्हटलंय. दुसरीकडे जर आपण बघितलं तर गर्दी हे वैशिष्ट्य आहे chaos or anarchy with no norms guiding the behavior of individual. म्हणजे दिशा देणारं कोणतंही नियम नसताना गर्दी अराजकता आणि अराजकतेने ही दर्शविली जाते असं म्हटलेलं आहे. आता सोशल ग्रुप हे एक्झिबिट करतात कशाला तर सम डिग्री ऑफ सोशल कोहेजनला आणि जास्तीत जास्त सिंपल कलेक्शन किंवा ॲग्रिगेट जे आहे इंडिव्हिज्युअल्सचं त्याला. सोशल सायकोलॉजी आहे एक नाव लिहून घ्या मुजाफर शेरिफ. MUZAFAR FER MUZAFER मुजाफर शेरिफ SHERIF. सोशल सायकोलॉजिस्ट मुजाफर शेरिफ MUZAFER SHERIF. सोशल सायकोलॉजिस्ट मुजाफर शेरिफ यांनी काय प्रपोज केलं आहे तर डिफाईन करणं. काय डिफाईन करायचं आहे सोशल युनिटला. त्यांनी सोशल युनिटला कसं डिफाईन केलं आहे तर ते म्हणतात ॲज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इंटरॅक्टिंग विथ ईच अदर विथ रिस्पेक्ट टू वॉट. म्हणजे अनेक असे मेंबर्स आहे एन नंबर ऑफ मेंबर्स आहे जे एकमेकांबरोबर इंटरॅक्ट करतात. आणि हा जो सोशल युनिट आहे सोशल युनिटची डेफिनेशन कशी प्रपोज केली आहे मुजाफर शेरिफ यांनी तर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे अनेक लोक एकमेकांबरोबर जे इंटरॅक्टिंग करतात विथ रिस्पेक्ट टू काय म्हणजे विथ रिस्पेक्ट टू कॉमन मोटिव्ह अँड गोल्स. म्हणजे इंटरॅक्शन करतात मेंबर्स ते कशा माध्यमातून तर त्यांचे मोटिव्ह आणि गोल्स ठरलेले असतात.
अँड ॲक्सेप्टेड डिव्हिजन ऑफ लेबर दॅट इज रोल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल रोल्स की जे काही डिव्हिजन केलेलं आहे किंवा जी काही कामाची विभागणी केली आहे त्या कामाच्या विभागणीनुसार ती एक्सेप्ट करण्याचा अर्थ. फॉर एक्झाम्पल आपला समाजातला रोल म्हणजे आपली समाजातली भूमिका. ठीक आहे. नंतर काय आहे, इस्टॅब्लिश केलेला आहे एक स्टेटस, दर्जा, त्याला आपण म्हणतो सोशल रँक असू शकतो, डॉमिनन्स असू शकतो. स्टेटसची रिलेशनशिपची इस्टॅब्लिश केलेली आहे, त्यासाठी लोकांना एकमेकांची गरज लागते. ठीक आहे. नंतर आहे ऍक्सेप्टेड नॉर्म्स अँड व्हॅल्यूज. ज्या काही व्हॅल्यूज आणि नॉर्म्स आपल्या गटाच्या ठरलेल्या आहेत त्या आपण एक्सेप्ट करत असतो, स्वीकारत असतो. विथ रेफरन्स टू व्हॉट, तर असे काही मॅटर्स, असे काही विषय जे रिलेटेड आहे त्या गटाशी. डेव्हलपमेंट आहे एक्सेप्टेड सँक्शन्स आहेत, प्रेज वेअर रिस्पेक्टेड और पनिशमेंट इफ अँड वेन नॉर्म्स व्हायोलेट. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एक्सेप्टेड सँक्शन, praise were respected or punishment if and when norms followed. जेव्हा कधी तुम्ही समाजाच्या नॉर्म्सला धरून चांगलं काम केलं तर तुम्हाला त्याची पावती, पोचपावती म्हणजे तुमचं कौतुक होतं, तुम्हाला रिस्पेक्ट दिला जातो. परंतु जर काही तुम्ही चुकीचं काम केलं सोशल नॉर्म्सला धरून किंवा सोशल ग्रुपच्या नॉर्मला धरून तर तुम्हाला त्या संदर्भातली पनिशमेंट, शिक्षा सुद्धा मिळू शकते. ठीक आहे, जर तुम्ही त्याचं व्हायोलेशन केलं तर. आता ह्या काही डेफिनेशन्स आहे सोशल ग्रुप्सला. त्याच्या बेसिसवर, बेस्ड ऑन अबाउट डेफिनेशन, वन मे कन्सिडर अ क्रायटेरिया टू कॉल अ ग्रुप. ठीक आहे. आता हे थोडंसं बेस्ड ऑन अबाउट डेफिनेशन, नंबर ऑफ पर्सन्स मोर दॅन वन म्हणजे सोशल ग्रुप. हा एक आहे. नंबर ऑफ पर्सन्स मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त व्यक्ती म्हणजे सोशल ग्रुप आपण कन्सिडर करतो. गटाचं दुसरं आहे इंटरडिपेंडन्स, एकमेकांवर अवलंबून राहणं. तिसरा आहे एक्सेप्टन्स ऑफ रोल्स अँड स्टेटस. सोशल ग्रुप्समध्ये तुमचा जो रोल आहे, तुमची भूमिका आणि तुमचा जो दर्जा आहे त्याचा स्वीकार करणे. चौथा आहे सिमिलॅरिटी ऑफ गोल्स अँड मोटिव्ह, म्हणजे गटातल्या प्रत्येकाचे मोटिव्ह आणि रोल, नॉर्म्स, गोल्स आणि मोटिव्ह हे समान असतात आणि ते काही नॉर्म्स आणि व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सुद्धा एकमेकांबरोबर शेअर करतात. परस्परावलंबन, एकापेक्षा जास्त व्यक्तींची संख्या, भूमिका आणि स्थिती स्वीकारणे, उद्दिष्ट आणि हेतू यांची समानता आणि सामायिक मानदंड. ठीक आहे. नाउ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल ग्रुप. सामाजिक गटाची वैशिष्ट्ये. गटाची वैशिष्ट्ये. अतिशय महत्वाचे वैशिष्ट्य आहे सामाजिक गटाचे. त्यातलं पहिलं आहे इंटरपर्सनल इंटरॅक्ट. इंटरपर्सनल म्हणजे आंतरवैयक्तिक. परस्पर संवाद. इंटरपर्सनल इंटरॅक्शन म्हणजे परस्पर संवाद. आता जेव्हा गट असतो त्या गटाला जेव्हा आपण डिफाईन करतो तर ह्याच्यामध्ये कलेक्शन असतं नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स जे एकमेकांबरोबर इंटरॅक्ट करत असतात किंवा परस्पर संवाद साधत असतात. आता इंडिव्हिज्युअल्स जे आहे अजिबात पार्ट नाही आहे गटाचा, अनलेस दे इंटरॅक्ट विथ इच. जोपर्यंत ते एकमेकांबरोबर इंटरॅक्शन करत नाही तोपर्यंत ते गटाचा पार्ट नाही असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. तो
जोपर्यंत गटातले मेंबर एकमेकांबरोबर इंटरॅक्शन करत नाही तोपर्यंत ते गटाचा भाग नाही असं इथं ठरलेलं आहे. आता जे इंडिव्हिज्युअल्स आहे हे पार्ट नसतं गटाचा अनलेस ते इंटरॅक्ट विथ इच अदर एवढंच इथं सांगितलेलं आहे. म्हणजे आंतरवैयक्तिक परस्पर संवाद हे जे वैशिष्ट्य आहे सामाजिक गटाचं त्यामधलं अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की संवाद साधणे परस्पर संवाद असलाच पाहिजे तरच तुम्ही त्या गटाचा भाग आहात अदरवाईज नाही. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे परसेप्शन ऑफ मेंबरशिप. गुड मॉर्निंग वर्षा. परसेप्शन ऑफ मेंबरशिप. परसेप्शन्स ऑफ मेंबरशिप म्हणजे दृष्टिकोन काय आहे तुमचा त्या सदस्यत्वाचा गटात. तर ग्रुप मे बी डिफाइंड ॲज अ सोशल युनिट. त्याला एक युनिट म्हणून कन्सिडर केला गेला. त्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल्स जे परसेव करतात स्वतःला ॲज बिलॉंगिंग टू अ ग्रुप. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती जे आहे जे स्वतःला बिलॉंग करतात त्या गटामधून ते त्याच्यामध्ये दोनपेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल दोन किंवा दोनपेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल असले तरच आपण सोशल युनिट डिफाईन करतो आपण सोशल गटामध्ये. ठीक आहे. आता हे जे मेंबर्स आहेत ते स्वतःला कसं डिफाईन करतात तर ते डिफाईन करतात इतरांच्या द्वारे जसं ते त्या ग्रुपचं सदस्यत्व एक्सेप्ट करतात. तिसरं आहे इंटरडिपेंडन्सी. परस्परावलंबन ज्याला आपण म्हणतो ते. इंटरडिपेंडन्स. इंटरडिपेंडन्स. आता जो गटातला इंडिव्हिज्युअल आहे तो इंडिव्हिज्युअल डिपेंडंट आहे इंटरडिपेंडंट आहे एकमेकांवर. प्रत्येक मेंबर एकमेकांवर डिपेंडंट आहे. आता जेव्हा इव्हेंट अफेक्ट करतो एका मेंबरला गटाचा तो अफेक्ट करतो त्यांना सुद्धा. आता हे क्वेश्चनेबल आहे की जर गट हा एक्झिस्ट राहू शकत असेल विदाउट मेंबर्स बिंग इंटरडिपेंडंट. म्हणजे समूहातील व्यक्ती जर एकमेकांवर अवलंबून परस्पर अवलंबून असतील तेव्हा एखाद्या इव्हेंट किंवा एखादा कार्यक्रम जो आहे गटामधला तो सदस्याला प्रभावित करतो आणि ते केल्यानंतर सर्वांवर त्याचा परिणाम सुद्धा होतो. आता जे सदस्य जे ऑलरेडी एकमेकांवर अवलंबून राहत नाहीत तर ते गट अस्तित्वात असू शकतो का हे संशयास्पद आहे. म्हणजे इंटरडिपेंडन्स इथे अतिशय महत्वाचा पार्ट सांगितलेला आहे ॲज अ वैशिष्ट्य म्हणून. नंतर लिहा गोल. GOALS. जेव्हा इंडिव्हिज्युअल जॉईन करतो एकत्रितपणे काही सर्टन गोल्स अचीव करण्यासाठी तेव्हा ते कॅटेगराईज केले गेलेले असतात ॲज अ ग्रुप. म्हणजे काय म्हणतात जॉईनिंग करणं एकत्रित येऊन त्याला कॅटेगराईज केलेला ॲज अ ग्रुप म्हणून. कशासाठी तर काही सर्टन काही विशिष्ट प्रकारचे जे गोल ठरवलेले आहेत ते अचीव करण्यासाठी. आता इंडिव्हिज्युअल्स आर नॉट अ पार्ट ऑफ ग्रुप अनलेस दे आर ट्राइंग टू अचीव अ म्युच्युअल गोल. जोपर्यंत गटातला प्रत्येक मेंबर गटातले जे म्युच्युअल गोल्स ठरवलेले आहे म्हणजे परस्पर संमतीने जे उद्दिष्ट ठरवलेले आहे तो जोपर्यंत अचीव करत नाही तोपर्यंत तो स्वतःला गटाचा भाग समजू शकत नाही. चौथा आहे मोटिवेशन. चौथा वैशिष्ट्य आहे मोटिवेशन. आता इंडिव्हिज्युअल फॉर्म करतो एखादा गट. अनेक इंडिव्हिज्युअल एकत्रित येऊन एक गट फॉर्म करतो. कशासाठी तर काही वैयक्तिक गरजा ज्या आहेत त्या वैयक्तिक गरजांची पूर्तता करण्यासाठी. थ्रू व्हॉट तर जॉईंट असोसिएशन. एकत्रित येऊन जॉईंट असोसिएशनच्या माध्यमातून तो त्याच्या वैयक्तिक गरजांचे सॅटिस्फाय करू शकतो. ते मोटिवेटेड असतात त्यांना प्रेरणा मिळालेली असतात त्यांच्या पर्सनल रिझनला जरूर आणि म्हणूनच ते पार्ट असतात गटाचे. नेक्स्ट आहे स्ट्रक्चर्ड रिलेशनशिप. स्ट्रक्चर्ड रिलेशनशिप
STRUCTURED structured relation. Collection of individuals whose interactions are structured by a set of roles and form a group. म्हणजे बघा की कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल, गट म्हटलं की आपण हा शब्द विसरायचाच नाही की इट्स अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स और कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स ज्यांचं इंटरॅक्शन हे स्ट्रक्चर्ड असतं, संघटित असतं, फ्रेमवर्क मध्ये असतं बाय अ सेट ऑफ रोल्स अँड नॉर्म्स. म्हणजे स्ट्रक्चर्ड जेव्हा शब्द इथे वापरलेला आहे तर इथे काहीतरी चौकट आहे. आता ही चौकट कशाची इथे मांडलेली आहे, द सेट ऑफ रोल्स अँड नॉर्म्स, म्हणजे भूमिका आणि नॉर्म्स काय आहे गट फॉर्म करण्याचे ते शेअर करतात. नॉर्म्स जे संबंधित आहे वेगवेगळ्या मॅटर्सच्या वरून कॉमन इंटरेस्ट आणि पार्टिसिपेट करतात त्या सिस्टीम मध्ये. इंटरलॉकिंग रोल्सची जी सिस्टीम आहे त्यामध्ये ते पार्टिसिपेट करणं. म्हणजे सामायिकरणाचं इथं एक महत्वाची भूमिका आहे. जे काही नियम आहे जे ऑलरेडी संघटित केले आहे गटामध्ये, त्यानुसार गट तयार झालेला आहे. समान हित आहे ज्याला आपण म्हणतो कॉमन नॉर्म. ठीक आहे. पर्पज आहे, इंटरेस्ट आहे, ह्या सगळ्या संबंधित बाबीच्या निकषाला धरून सामायिक केलेला आहे. नेक्स्ट आहे म्युच्युअल इन्फ्लुएन्स. म्युच्युअल इन्फ्लुएन्स MUTUALINFLUENCE. कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणून डिफाईन केलेला आहे गट, तो एकमेकांवर प्रभाव टाकतो. जे म्युच्युअल इन्फ्लुएन्स हा एक गट आहे, म्हणजे एकमेकांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीचा संग्रह म्हणून परिभाषित केला जाऊ शकतो किंवा त्याची डिफिनेशन अशी केलेली आहे. म्युच्युअल इन्फ्लुएन्स, परस्पर एकमेकांवरचा प्रभाव. इथे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सोशल ग्रुपचे ते इथे संपले. ते टोटल 7 टाइप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्ये आपण शिकलो. नाव लिहा रिझन्स फॉर ग्रुप फॉर्मेशन. रिझन्स फॉर ग्रुप फॉर्मेशन, ग्रुप फॉर्म करण्या संदर्भातली कारण काय. Reasons for group formation. लिहिलं, सांगा बरं कारण काय आहेत ग्रुप फॉर्मेशनची, काय असू शकतात कारण. तर एवढं काही आपण शिकलो. आता त्यातनं काही जर तुम्हाला वर्कआउट करता आलं तर बघा. आता वेगवेगळे जे फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात ग्रुप फॉर्मेशनला, तर त्याची काही कारण आहे. लोक जॉईन करतात गटाला कुठल्या ऑर्डरमध्ये, तर त्यांच्या ज्या काही सर्टन इंडिव्हिज्युअल्सच्या नीड्स आहेत त्या सॅटिस्फाय करण्यासाठी किंवा ज्या गरजा आहेत ज्या एकमेकांवर अवलंबून आहेत त्या सॅटिस्फाय त्याची पूर्तता करण्यासाठी. प्रॉक्झिमिटी आहे, कॉन्टॅक्ट अँड फ्रिक्वेंट इंटरॅक्शन प्रोव्हाइड करतं. तर एक अपॉर्च्युनिटी काय प्रोव्हाइड करतं, तर एक अपॉर्च्युनिटी, तर ज्या काही सर्टन नीड्स आहेत त्या नीड्स फुलफिल
करण्यासाठी. प्रॉक्सिमिटी म्हणजे समीपता आपण असं म्हणतो. ठीक आहे. इंटरपर्सनल अट्रॅक्शन हे एक कार्य आहे फिजिकल अट्रॅक्टिव्हनेसचं, जो परसिव्ह करतो ॲबिलिटी इतर लोकांपासून. त्याच्यामध्ये सक्सेस किंवा फेल्युअर असे दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नीड आहे कम्पॅबिलिटीची, सोबतच वेगवेगळ्या सिमिलॅरिटीज सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल ॲटिट्यूडनल, पर्सनॅलिटी, इकॉनॉमिक, इथनिसिटी आणि शेअर्ड गोल. म्हणजे आंतरवैयक्तिक आकर्षण हे शारीरिक आकर्षण आहे. ठीक आहे. आता इतर व्यक्तींकडून जी आपण त्यांची जी क्षमता आहे ती आपण समजून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये व्यक्तीचं यश किंवा व्यक्तीचं अपयश त्या व्यक्तीबरोबर इंटरॅक्शन करून आपण समजून घेऊ शकतो. सोबतच व्हेरियस सिमिलॅरिटीज आहे, विविध प्रकारच्या समान. फॉर एक्झाम्पल त्याच्यामधल्या काही लोकांचा ॲटिट्यूड सारखा असू शकतो, व्यक्तिमत्व सारखं असू शकतो, आर्थिक स्थिती चांगली सेम असू शकतो, इथनिसिटी नैतिकता ज्याला आपण म्हणतो ते चांगलं असू शकतं. ठीक आहे ना. आणि काही शेअर पण करतात काही. वृत्ती, व्यक्तिमत्व, आर्थिक, वांशिकता, सामायिक उद्दिष्ट हे सगळं आंतरवैयक्तिक आकर्षण आहे. नंतर आहे इंडिव्हिज्युअल जॉईन ग्रुप इफ द ऍक्टिव्हिटीज ऑफ द ग्रुप आर अट्रॅक्टिव्ह ऑर रिवॉर्डिंग. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की काही व्यक्ती गटाला का जॉईन करतात, गटामध्ये का सामायिक होतात, तर गटाचे ज्या कृती आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा रिवॉर्डिंगच्या ज्या पद्धती त्या अतिशय चांगल्या असतात, त्यातनं ते प्रभावित होतात आणि गटाला जॉईन करतात. एवढं किती दिलेलं म्हणजे रिझन्स आहे हे गट फॉर्म करण्यात, कारण आहेत. नाव टाइप ऑफ ग्रुप. आता हे खूप अतिशय महत्वाचा भाग आहे, कारण हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा आहे. Type of group. There are different types of groups and number of types of groups. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. बापरे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 types of groups आपल्याला शिकायचे. रेडी. तर सगळ्यात आधी मी सांगते तसं तुम्ही लिहून घ्या, की लिहिताना तुम्हाला कसं लिहायचंय, तर टाइप ऑफ ग्रुप. ओके, टाइप ऑफ ग्रुप ते मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला लिहून देते. चल, टाइप्स ऑफ ग्रुप लिहा. टाइप ऑफ ग्रुप हे सगळं आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायचं. आपण असं नको लिहायला, आपण एक सर्कल करतो. टाइप ऑफ ऑफ ग्रुप. पहिलं लिहा, खूप आहेत बरं का. व्हॉलेंटरी वर्सेस इनव्हॉलेंटरी. लिहा माझ्यासोबतच. वर्सेस इनव्हॉलेंटरी.
दुसरं ओपन वर्सेस क्लोज्ड ग्रुप. तिसरं वर्टिकल वर्सेस हॉरिझॉन्टल. चौथं प्रायमरी वर्सेस सेकंडरी ग्रुप. प्रायमरी वर्सेस सेकंडरी ग्रुप. पाचवं नॅचरल वर्सेस फॉर्म ग्रुप. सहावं फॉर्मल वर्सेस इनफॉर्मल ग्रुप. वर्सेस इनफॉर्मल ग्रुप. सातवं ट्रीटमेंट वर्सेस टास्क. आठवं रेफरन्स ग्रुप. रेफरन्स ग्रुप. आठ झाले. नववं लिहा पीयर ग्रुप. पीयर ग्रुप. दहावं लिहा CLIQUE. 11वं क्लब. 12वं हाऊसहोल्ड. 13वं घ्या कम्युनिटी. 14वं फ्रँचायझी. 15वं गँग. GANG. 16वं मॉब. 17वं पॉज. 18वं स्क्वॅड. SQUAD. स्क्वॅड. 18 झालं. 19वं लिहा टीम. आता 20वं लिहा लर्निंग ग्रुप. त्याच्यामध्ये 3 अजून फाटे आहेत लर्निंग ग्रुप मध्ये, इनफॉर्मल, फॉर्मल आणि बेस. आता बघा बोर्डवर किती मुद्दे तुम्हाला दिसते, 1 ते 20 दिसत आहेत का?
पहिलं कोणतं आहे? व्हॉलेंटरी वर्सेस इनव्हॉलेंटरी. दुसरं क्लोज वर्सेस, आपण असं याला राऊंड करू, तुम्हाला ओपन वर्सेस क्लोज ग्रुप. तिसरं वर्टिकल वर्सेस हॉरिझॉन्टल ग्रुप. चौथं प्रायमरी वर्सेस सेकंडरी ग्रुप. पाचवं नॅचरल वर्सेस फॉर्मल ग्रुप. सहावं फॉर्मल वर्सेस इनफॉर्मल ग्रुप. सातवं कास्ट ग्रुप. आठवं रेफरन्स ग्रुप. नववं पीअर ग्रुप. दहावं क्लीन, CLIQUE. 11वं क्लब. 12वं हाऊसहोल्ड. 13 कुठे लिहिलं आपण? इथे कम्युनिटी. 14 फ्रँचायझी. 15 गँग. 16 मॉब. 17 कुठे लिहिलं आपण? इथे फोर्स. 18 कुठे गेलं? इथे स्क्वॅड. 19 टीम आणि 20 लर्निंग. आता हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला कसं लिहायचं तसं लिहून घ्या. हे झाले टाइप्स ऑफ ग्रुप. लिहा पटापट, एक्सप्लेन करते. आता यातला हा जो पहिला ग्रुप आहे, ओके नाही, व्हॉलेंटरी वर्सेस इनव्हॉलेंटरी ग्रुप, हे झालं का तुमचं लिहून? आता ह्याच्यामध्ये व्हॉलेंटरी वर्सेस इनव्हॉलेंटरी ग्रुप हे जॉईन करतात थ्रू ओन चॉईस. म्हणजे आपण स्वतः त्या गटामध्ये जायचं की नाही हे आपण स्वतः ठरवतो, त्याला म्हणतो व्हॉलेंटरी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये वेगळे प्रयत्न केले जातात ह्या गटाच्या माध्यमातून. म्हणजे एकतर काय, हे जे ग्रुपचे जॉईन आपण करतो थ्रू ओन चॉईस आणि एफर्ट, त्याला आपण व्हॉलेंटरी ग्रुप असे म्हणतो. पॉलिटिकल पार्टी किंवा असोसिएशन हे इथं टिपिकली सांगितलंय की कुठल्या पार्टीत, कुठल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये जायचं हा आपला स्वतंत्र निर्णय असतो. त्या निर्णयाचं रिस्पेक्ट करून आपण त्या गटामध्ये जातो. फॉर एक्झाम्पल इथं सांगितलेलं आहे. टिपिकल ऑफ अन ऑक्युपेशन, किंवा कुठला ऑक्युपेशन आपण निवडायचं व्हॉलेंटरी हे आपण ठरवू शकतो. आता ह्याला म्हणतात व्हॉलेंटरी ग्रुप. ह्याच्याच विरुद्ध कॉन्ट्रास्ट जर बघितलं तर ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली इनकॉर्पोरेट आपण केल्या जातो व्हर्च्यू ऑफ बर्थ और विदाउट एनी चॉईस, त्याला म्हणतात इनव्हॉलेंटरी ग्रुप. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं सांगितलंय की व्हर्च्यू ऑफ बर्थ और विदाउट एनी चॉईस, म्हणजे जन्मतः मिळालेलं ज्याच्यात आपल्याला कुठलीही चॉईस नाही. फॉर एक्झाम्पल जात आणि धर्म इथं आपण करू शकतो. नॅशनॅलिटी म्हणजे भारतीयत्व. जिथं आता आपण भारतात जन्माला आलो तर आपल्याला चॉईस नाहीये की आपल्याला कुठलं राष्ट्रीयत्व लावायचं, तर आपल्याला भारतीयत्वच लावायला लागेल. रिलिजन, धर्म, बाय बर्थ ज्या धर्मात, ज्या जातीत आपण जन्माला आलो त्या तीच जात, तोच धर्म आपल्याला कॅरी फॉरवर्ड होईल, तिथे आपल्याला चॉईस नाही. इथनिसिटी, नैतिकता हे क्लासिफाय केलेले आहे इनव्हॉलेंटरी ग्रुप्समध्ये. ठीक आहे. पहिला काय होता व्हॉलेंटरी ग्रुप, त्याच्या एक्झाम्पल काय होतं पॉलिटिकल पार्टी. दुसरा आहे इनव्हॉलेंटरी ग्रुप, त्याचं एक्झाम्पल होतं बाय बर्थ और व्हर्च्यू ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, रिलिजन. ठीक आहे. एवढं तरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता. दुसरा आहे ओपन वर्सेस क्लोज ग्रुप. ठीक आहे. ओपन वर्सेस क्लोज ग्रुप,
ह्याच्यामध्ये काय म्हटलंय तर इथे गटाचं जे वैशिष्ट्य आहे हे बदलतं जे मेंबरशिप आहे गटाचं त्याच्याद्वारे आहे. म्हणजे काय, जिथे कोणीही येऊ शकतो ॲज अ मेंबर बनून, तो आहे ओपन ग्रुप. म्हणजे मला कुठल्या गटाची मेंबरशिप घ्यायची आहे तो गट आपल्याला सामील करून घेतो, त्याला म्हणतात ओपन ग्रुप. आता ग्रुप्स वेअर एक्सक्लुझिव्हनेस इज मेंटेन बाय रिस्ट्रिक्टिंग द मेंबरशिप फ्रॉम द क्लोज ग्रुप. आता काही रिस्ट्रिक्शन्स असतात की गटामध्ये कुणाला इन्व्हॉल्व करायचं, तर जर रिस्ट्रिक्शन असेल तर तो त्याला म्हणतात आपण क्लोज ग्रुप. The group exclusiveness is maintained by restricting the membership from the closed group. ह्याच्यामध्ये ओपन ग्रुपमध्ये जर आपण म्हटलं ओपन ग्रुप, सखी मंच माहितीये का तुम्हाला? लोकमत दरवर्षी सखी मंचची मेंबरशिप देतं. तर सखी मंचमध्ये कुणीही स्त्री ही सखी मंचची मेंबर होऊ शकते. ठीक आहे, हा झाला ओपन ग्रुप. क्लोज ग्रुपमध्ये काय, तर क्लोज ग्रुपमध्ये एखादा भिशी फॉर एक्झाम्पल माहिती आहे, भिशी लावतो आपण कॅश व्यवहार जी साठवणूक किंवा पैशांची बचत करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण सुरुवात करतो की आता या गटामध्ये 10 मेंबरच असणार, हे 10 मेंबर ती भिशी कंप्लीट होईपर्यंतच राहतात, कुणीही बाहेर जाऊ शकत नाही किंवा कुणीही नवीन आत येऊ शकत नाही. ह्याला म्हणतात ओपन वर्सेस क्लोज ग्रुप. तिसरा आहे वर्टिकल वर्सेस हॉरिझॉन्टल ग्रुप. वर्टिकल वर्सेस हॉरिझॉन्टल ग्रुप. वर्टिकल उभं आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडे. पण हे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हटलंय ते बघूया. आता काही सर्टन टाइप्स ऑफ ग्रुप्स आहे ज्याची मेंबरशिप मध्ये काही इंडिव्हिज्युअल्स कन्सिस्ट असतात फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ. जे रिलिजियस ग्रुप इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. सच ग्रुप मे बी रिगार्डेड ॲज वर्टिकल ग्रुप. म्हणजे रिलिजियस ग्रुप जे धार्मिक गट आहे त्याला आपण वर्टिकल ग्रुप म्हणून कन्सिडर करतो. आणि दुसरीकडे असे गट जे प्रीडॉमिनंटली कन्सिस्ट करतात मेंबर्सला फ्रॉम वन सोशल क्लास लाईक ऑक्युपेशनल ग्रुप ऑफ डॉक्टर्स, IMA इज द हॉरिझॉन्टल ग्रुप. म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन हा काय आहे, तर हा हॉरिझॉन्टल ग्रुप आहे. ह्याच्यामध्ये व्यवसायाने जे डॉक्टर्स आहेत तेच या गटामध्ये असू शकतात. आणि वर्टिकल ग्रुपमध्ये रिलिजननी तुम्ही एकत्रित असणारी लोकच एकत्रित, सगळ्यांचं रिलिजन धर्म जर सारखा असेल तरच ती लोक एकत्रित येऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रायमरी वर्सेस सेकंडरी ग्रुप. चौथा नंबर, प्रायमरी वर्सेस सेकंडरी ग्रुप. लिहा. आता प्रायमरी वर्सेस सेकंडरी ग्रुप मध्ये काय काय असतं, तर क्लोज, पर्सनल, इंटिमेट आणि इंडुरिंग रिलेशनशिप्स असतात. आता हे जे आहे ह्याचं असोसिएशन आणि कॉर्पोरेशन मध्ये फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर प्रायमरी ग्रुपमध्ये येतं फॅमिली, नेबर्स, वर्क असोसिएट एक्सेट्रा. कुटुंब, शेजार आणि जिथे आपण काम करतो ते, ही लोक प्रायमरी ग्रुपमध्ये कन्सिडर होतात. दुसरीकडे जर बघितलं तर सेकंडरी ग्रुप हे कसं वैशिष्ट्यीकृत केलं आहे, तर कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन ऑन इनडायरेक्ट मीडिया. हे जे गट आहे हे रिलेटिव्हली मोठे असतात, टेम्पररी असतात आणि याचं कुठलंही नाव नसतं, अनॅनिमस असतात. ठीक आहे, ह्याला म्हणतात सेकंडरी ग्रुप. नेक्स्ट आहे नॅचरल वर्सेस फॉर्म ग्रुप. जे नैसर्गिकरित्या तयार झालेले किंवा फॉर्म केलेले किंवा नाही. आणि
लिहिलं. आता नॅचरल ग्रुप्स मध्ये काय काय असतात तर असे मेंबर जे एकत्रित येतात स्पॉन्टेनियस मॅनरमध्ये उत्स्फूर्तपणे जे एकत्रित येतात त्याला आपण म्हणतो नॅचरल ऑन द बेसिस ऑफ नॅचरली ऑफरिंग इव्हेंट. इंटरपर्सनल अट्रॅक्शन किंवा म्युच्युअली पर्सिव्ह गरजा असतात गटाच्या ते नॅचरल ग्रुप्समध्ये येतात. आता फॅमिली पियर ग्रुप हे एक्झाम्पल आहे नॅचरल ग्रुपचे. हे कुटुंब तर आहे की आपण नैसर्गिकरित्या नॅचरली आपण गटाचे मेंबर्स असतो कुटुंबाचे मेंबर्स असतो. पियर ग्रुप म्हणजे काय तर आपला वयोगट म्हणजे समजा माझ्या शेजार बाजारामध्ये माझ्या वयोगटाची मी खेळायला जातो किंवा माझ्या वयाचा समृद्ध त्याला आपण म्हणतो पियर ग्रुप. हे काय आहे तर हे नॅचरल ग्रुपचे एक्झाम्पल आहे. फॉर्म ग्रुप मध्ये काय म्हटलंय तर असे गट जे कॉन्स्टिट्यूट केले गेलेले आहे किंवा तयार केलेले आहे बाय द इन्फ्लुएन्स प्रभाव किंवा इंटरव्हेन्शन जे आहे अंमलबजावणी त्याच्या एक्सटर्नल करिता त्या गटाच्या त्याला म्हणतो आपण फॉर्म ग्रुप. आता थेरपी ग्रुप किंवा कमिटीज हे एक्झाम्पल्स आहेत फॉर्म ग्रुपचे. सोसायटी असते हाऊसिंग सोसायटी त्याच्यामध्ये सोसायटीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी काही कमिटी मेंबर्स निवडून दिलेल्या जातात त्याला आपण म्हणतो ती जी कमिटी तयार होते त्याला आपण म्हणतो फॉर्म ग्रुप. ते काही नॅचरली तयार झालेले नाही आहे. आता नॅचरली तयार झालेले उत्स्फूर्तपणे आपण एकत्रित येतो फॉर एक्झाम्पल गणपती मंडळ. ज्यांना ज्यांना वाटतं आपण मंडळाचा भाग असावा ते त्या मंडळामध्ये सामील होतात जे नॅचरली. पण हे जे आहे दुसरं फॉर्म ग्रुप जे आपण तयार करतो त्याच्यामध्ये आहे सोसायटीच्या कमिटीज किंवा थेरपी ग्रुप म्हणजे आता फिजिओथेरपीला येणारी लोक हे ग्रुप फॉर्म करतात जे सेम ज्यांच्या समस्या किंवा सपोर्ट ग्रुप एखाद्या आजाराला धरून आपण एखादा सपोर्ट ग्रुप तयार करतो त्याला सुद्धा आपण फॉर्म ग्रुप असं म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे फॉर्मल वर्सेस इनफॉर्मल ग्रुप. पाहूया फॉर्मल वर्सेस इनफॉर्मल ग्रुप. फॉर्मल वर्सेस इनफॉर्मल ग्रुप. आता फॉर्मल वर्सेस इनफॉर्मल ग्रुप म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक. फॉर्मल ग्रुप हे असे ग्रुप्स असतात जिथे आवश्यकता असतात काही कोणाची तरी जे डिटरमाइन करतात एखादा टास्क. ठीक आहे. जे ज्यांना गरज आहे अकम्प्लिश करण्याची. तर फॉर्मल ग्रुप मध्ये जर आपण बघितलं तर फॉर्मल एज्युकेशन शाळेचा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की ठरलेला सिलेबस हा त्या टीचरनी कंप्लीट करून द्यायचा आहे तो शिकवायचा ज्याला आवश्यकता आहे सम काइंड ऑफ ऑर्गनायझेशनल सिस्टीम. आता ऑर्गनायझेशनल सिस्टीम मध्ये आपण शाळा कन्सिडर करू शकतो आणि फॉर्मल मध्ये एखादा टास्क कंप्लीट करायचा आहे की 6 महिन्यामध्ये एवढा सिलेबस मला विद्यार्थ्यांचा कंप्लीट करायचा आहे. आता इथे टास्क मॅटर्स करतं फॉर्मल मध्ये. इनफॉर्मल ग्रुप जे आहे इंडिव्हिज्युअल असते ते काही गरजा म्हणजे इनफॉर्मली गरजा येऊन भिडतात अलोकेट करतात रोल डिपेंडिंग ऑन इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स. आता मी एक इंडिव्हिज्युअल आणि माझा प्रेफरन्स एखादी गोष्ट आहे तर तो रोल मला देऊन टाकणे. फॉर एक्झाम्पल लिडरशिप करण्याची मला इच्छा असेल त्या पॉलिटिक्समध्ये जर असेल तर अनौपचारिक गटाची लिडरशिप मला मिळू शकते. प्रेफरन्स देऊ शकतात ऑन बेसिस ऑन द टॅलेंट ऑर कपॅसिटी. आता ह्या प्रेफरन्स मध्ये इंडिव्हिज्युअलच्या पॅरामाउंट आणि टास्कचे इन्सिडेंटल असतात. म्हणजे इन्सिडेंट्स म्हणजे काय तर एखाद्या घटनेला धरून असतात.
ह्याला म्हणतात फॉर्मल आणि इनफॉर्मल ग्रुप. ठीक आहे. नंतर लिहा ट्रीटमेंट वर्सेस टास्क ग्रुप. ट्रीटमेंट वर्सेस टास्क ग्रुप. ट्रीटमेंट वर्सेस टास्क ग्रुप. ट्रीटमेंट वर्सेस टास्क ग्रुप. ह्याच्यामध्ये काय म्हटलंय तर ट्रीटमेंट ग्रुप सिग्निफाय करतात गटाला ज्यांचे मेजर पर्पज काय आहे ते बघितलं जातं आणि सोशो इमोशनल गरजा ज्या आहेत ग्रुप मेंबर्स त्या इथे फुलफिल केल्या जातात. इन कॉन्ट्रास्ट जर बघितलं हे झालं ट्रीटमेंट ग्रुप. आता टास्क ग्रुपमध्ये काय आहे तर असे गट एखादा पर्पज धरून तयार केलेले असतात. म्हणजे मला ही गोष्ट कंप्लीट करायची आहे त्यासाठी मी एखादा गट तयार करतो. म्हणजे टास्क आहे की मला हे काम कंप्लीट करायचंय. पर्पज ऑफ अकम्प्लिशिंग अ गोल दॅट इज नायदर इंट्रिन्सिकली नॉर इमिजिएटली लिंक टू द नीड. म्हणजे गरजांशी फार इंट्रिन्सिकली पण नसतं किंवा तो इमिजिएटली लिंक पण केलेला नसतो गरजांबरोबर गटाच्या मेंबर, परंतु रादर और ब्रॉडर कॉन्स्टिट्युएन्सी याच्यामध्ये मात्र असते. म्हणजे टास्क समजा मला आता मी हे लेक्चर घेतेय, हे लेक्चर मी घेतेय, माझ्यासारखे अनेक लोक वेगवेगळ्या विषयाला लेक्चर घेत आहेत. तर याच्यामध्ये एक टास्क दिलाय की तुमची 6 महिन्यामध्ये ही टास्क तुम्हाला संपवायची. म्हणजे या 6 महिन्यामध्ये परीक्षेला आवश्यक असणारा सिलेबस तुम्हाला संपवायचा. हा झाला ट्रीटमेंट वर्सेस टास्क. नंतर आहे रेफरन्स ग्रुप. रेफरन्स ग्रुप. रेफरन्स ग्रुप मध्ये काय म्हटलंय तर इंडिव्हिज्युअल्स ऑलमोस्ट युनिव्हर्सली एक बॉन्ड असतो टुवर्ड्स व्हॉट आर नोन ॲज रेफरन्स ग्रुप. ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल जो व्यक्ती आहे तो कन्सेप्च्युअली रिलेट करतो स्वतःला फ्रॉम विच ही हॅज अडॉप्ट गोल्स अँड व्हॅल्यूज अ पार्ट ऑफ हिज आर आयडेंटिटी. फॉर एक्झाम्पल रेफरन्स ग्रुप जर आपण बघितला तर काय म्हणू शकतात, एक सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं की आता मला एखाद्या जॉबच्या ठिकाणी जायचं, जॉबचा इंटरव्ह्यू आहे पण तिथे माझ्या कोणी ओळखीचं आहे का मी बघ आणि त्याचा रेफरन्स मात्र मी माझ्या जॉबसाठी. ठीक आहे. नंतर आहे पिअर ग्रुप. पिअर ग्रुप मध्ये काय म्हटलं आहे तर असा अप्रॉक्सिमेटली सेम एज असतो. दॅट इज पिअर ग्रुप मध्ये सेम एज असतं टुवर्ड सोशल स्टेटस आणि इंटरेस्ट सुद्धा असतो फॉर्म पिअर ग्रुप तरी. म्हणजे पिअर ग्रुप जर फॉर्म करायचा असेल तर अप्रॉक्सिमेटली तुमचं वय सारखं पाहिजे, तुमची नीड सारखी पाहिजे, तर तुमचा पिअर ग्रुप तयार होतो. जनरली अशी लोक जे रिलेटिव्हली इक्वल आहेत, समानतेच्या लेवलला इन टर्म्स ऑफ पॉवर वेन दे इंटरॅक्ट विथ पिअर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफिसमधलं उदाहरण आपण घेऊ शकतो की सेम पोस्ट असणारे, सेम पोझिशन असणारे कलिग्स एकत्रित येणं त्याला सुद्धा आपण पिअर म्हणतो. ॲडिक्शन सेंटरचं जर उदाहरण दिलं तर ॲडिक्शन सेंटरमध्ये उपचार घेणारे सगळेच क्लायंट हे पिअर ग्रुपमधले असतात. ठीक आहे. नंतर आहे क्लिक. CLIQUE. CLIQUE हा असा गट असतो, हा एकतर इनफॉर्मल ग्रुप असतो, अनौपचारिक गट असतो. ह्याच्यामध्ये एक घट्ट
घट्टता असते, म्हणजे मैत्रीचं नातं आपण म्हणतो खूप घट्ट मैत्री असते, खूप टाईट गाठ बांधलेली असते ह्या नात्यामध्ये. युजली शाळा जी आहे आपली हायस्कूल आहे किंवा कॉलेज आहे, ज्या मित्रमैत्रिणी एकमेकांबरोबर कॉमन इंटरेस्ट त्यांचे शेअर करतात, तो हा गट म्हणजे क्लिक गट, जे घट्ट गाठ बांधलेला गट. नंतर आहे क्लब. 11व्या नंबरचे आहे क्लब. क्लब मध्ये काय म्हटलं आहे तर हा असा ग्रुप असतो जो युजली आवश्यकता असतं वन टू अप्लाय टू बिकम अ मेंबर. म्हणजे एखादा गट आहे, मेंबर क्लबचं आपल्याला मेंबरशिप घ्यायची आहे, तर त्यासाठी आपल्याला स्वतःहून जाऊन त्या क्लबची मेंबरशिप घ्यायची आणि आपण त्याचं मेंबर बनायचं. आता काही टाइप्स ऑफ क्लब हे डेडिकेटेड असतात, काही पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात. आता क्लबमध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो, स्पोर्ट्स क्लब. ठीक आहे, स्पोर्ट्स क्लब मध्ये जर मी टेनिस शिकायला जाती आहे किंवा बॅडमिंटन शिकायला जाते, तर हा जो गट आहे माझा, हा क्लब आहे. त्या क्लब मध्ये मी त्या स्पोर्ट्सच्या गटाला जॉईन करते, ह्याला म्हणतात क्लब. नंतर आहे हाऊस होल्ड. हाऊस होल्ड म्हणजे घर, कुटुंब. त्याला सुद्धा एक गट कन्सिडर केलाय, कारण सगळे मेंबर्स इथे एकत्रित राहतात सेम होम मध्ये, म्हणून त्याला हाऊस होल्ड म्हणतात. नंतर आहे कम्युनिटी. कम्युनिटी कुठे आहे? 13व्या नंबरला बघा, कम्युनिटी. आता कम्युनिटी कशी तयार होते, तर वेगवेगळे लोकांचे जे गट आहे त्या गटाचं एकत्रीकरण म्हणजे कम्युनिटी, विथ कॉमनॅलिटी और समटाइम्स अ कॉम्प्लेक्स नेट ऑफ ओव्हरलॅपिंग कम्युनिटी. कधी कधी हे खूप जटिल आणि क्लिष्ट असं नेटवर्क होतं, जाळं होतं, आणि त्या ज्या कॉमनॅलिटीज आहे म्हणजे समानता, त्या ओव्हरलॅपिंग सुद्धा आहे. ठीक आहे, ऑफनली, परंतु नेहमी नाही, प्रॉक्सिमिटी विथ वन अनादर विथ सम डिग्री ऑफ कंटिन्युटी ओव्हर टाइम. दे ऑफन हॅव सम ऑर्गनायझेशन अँड लीडर्स. म्हणजे कम्युनिटीमध्ये सुद्धा काम करत असताना कम्युनिटी हे टाइप्स ऑफ ग्रुपमध्ये तर कन्सिडर केलं आहे, परंतु वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून जेव्हा कम्युनिटी तयार होते तेव्हा काही समान गोष्टी असतात, आणि कम्युनिटीमध्ये बऱ्याच प्रमाणात समानतेचं ओव्हरलॅपिंग होतं, म्हणजे प्रत्येकामध्ये समानता ती दिसून येते प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि म्हणून ते ओव्हरलॅप होतं असं सुद्धा म्हटलेलं आहे. दॅट्स इट. आणि हे कम्युनिटीचे गट रन करण्यासाठी काही ऑर्गनायझेशन आणि लीडर्सची देखील आवश्यकता असते. हे झालं कम्युनिटी. नंतर आहे फ्रँचायझी. FRANCHISE. फ्रँचायझी. आता फ्रँचायझी जर तुम्ही आत्ता सध्या मागच्या एक 4-5 वर्षामध्ये फ्रँचायझी हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो. कशामध्ये? तर बिझनेसमध्ये. जे माझा बिझनेस मला जास्त प्रमाणात जर ग्रो करायचा असेल, वाढवायचा असेल, तर एकापेक्षा जास्त आउटलेट्स माझे असले पाहिजे. त्यासाठी मी वेगवेगळ्या व्यक्तींना त्याची फ्रँचायझी देते. फॉर एक्झाम्पल, काही स्टॉल्स, खाण्याचे पिण्याचे काही स्टॉल्स, म्हणजे आता इथे पुण्यामध्ये तर खूप प्रेमाचा चहा किंवा येवले अमृततुल्य चहा खूप चालतं, हो की नाही? तर एक माझा आउटलेट आहे पुण्यात, पण मला दुसरीकडे सुरू करायचं आहे नागपूरला, तर त्याची मी फ्रँचायझी देणार की ब्रँड आमच्याच वापरायच्या, वस्तू आमच्याच वापरायच्या, पण ह्याच्यामध्ये आवश्यक असणारी इन्व्हेस्टमेंट मात्र तुम्ही करायची. तर काही लोक बिझनेससाठी ह्या गोष्टी रेडी होतात, कॉन्ट्रॅक्ट करतात, MOU करतात, आणि हे पुढे हा बिझनेस पुढे चालतो, ह्याला म्हणतात फ्रँचायझी. नेक्स्ट आहे गँग. या गँग, GAN, गँग. 15वा नंबर आहे गँग. गँग. आता गँग म्हणजे काय, तर युजली गँग ही शहरी भागामध्ये दिसून येते. गँग आता ही कसल्या प्रकारची गँग आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता. मोस्टली गँग हा शब्द आपण क्रिमिनॉलॉजीशी संबंधित घटनांशी वापरतो, की गुन्हेगारी फील्डमधली सगळी लोक एकत्रित येणं, त्याला आपण म्हणतो गँग. युजली असं माझं मिनिंग आहे ह्या शब्दाचं. ते अर्बन ग्रुप्समध्ये होतात, एकत्रित येतात, पर्टिक्युलर एरियामध्ये असतं,
आणि हा जो गट आहे लोकांचा हा ऑफनली हँग करतो अराउंड इच अदर, एकमेकांच्या भोवतीच हा गट असतो, ह्याला म्हणतात गँग. नंतर आहे 16वा नंबर मॉब, MOB. मॉब शब्द वापरला ऐकलाय? एवढा मोठा मॉब जमा झालाय असं आपण म्हणतो ना. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये तो आपण वापरू शकतो. आता मॉब युजली हा लोकांचा गट असतो जो त्यांच्या ते स्वतःच्या हातामध्ये कायदा घेत असतात. हा मॉब युजली जर आपण बघितला तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये जमा झालेला लोकांचा घोळका आणि पर्टिक्युलर रिझन साठी. ह्याचं उदाहरण देऊ शकाल का तुम्ही? मॉब गोळा होणं, मॉब गोळा होणं याचं एखादं कायदा हातात असा एक मॉब म्हणजे लाईक गट. फॉर एक्झाम्पल एखाद्या पॉलिटिकल पार्टीचं आपण उदाहरण घेतो की जिथे चुकीच्या गोष्टी घडतायत किंवा असं वाटतंय की तो आपण एकत्रित येऊन आपल्या हाती कायदा घेतला पाहिजे की शासकीय कार्यालय बंद करणं. एकत्रित येऊन काही लोकांचा गट एकत्रित येऊन शासकीय कार्यालय बंद करतं. कारण काय, तर ज्या काही सोयी सुविधा आहे शासनामार्फतच्या त्या लोकांना मिळत नाही. टेम्पररी स्वरूपातलं म्हणजे एक दबाव निर्माण करण्यासाठी हा मॉब एकत्रित येतो. काय पर्टिक्युलर रिझन साठी आणि तात्पुरत्या स्वरूपात. नंतर आहे पॉज, POSSE. POSSE ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी टर्म आहे ही अमेरिकन टर्म आहे. कशासाठी वापरली जाते? तर ग्रुप ऑफ सिटीजन्स. ग्रुप ऑफ सिटीजन्स म्हणजे आपण नागरिक आहोत भारताचे, तर पॉज म्हणजे सगळ्या भारतीय नागरिकांना पॉज असं म्हटलं जाणार. जरी तुम्ही आता समजा भारतीय नागरिक दुसऱ्या देशात स्थायी झाले किंवा काही कामासाठी ते तिथे गेले तर ग्रुप ऑफ इंडियन्स असं म्हणलं जातं. त्याला आपण म्हणतो ग्रुप ऑफ इंडियन्स. म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ पॉज ही अमेरिकन टर्म किंवा अमेरिकन हा शब्द आहे पॉज. ठीक आहे. ते बँडेड टुगेदर टू इन्फोर्स द लॉ. जे सिटीजन्स भारतीय नागरिक एकत्रित येतात कशासाठी, तर काही चांगल्या गोष्टी किंवा काही नवीन कायदा तयार करण्यासाठी. त्याला म्हणतात पॉज. नंतर आहे स्क्वॅड, SQUAD. स्क्वॅड, SQUAD. युजली हा अगदी स्क्वॅड म्हणजे एक छोटासा गट असतो. याच्यामध्ये 3 ते 8 लोक एकत्रित असतात आणि ते काम करतात टीम म्हणून त्यांचे जे काही गोल्स आहेत ते अकॉम्प्लिश करण्यासाठी. नंतर आहे टीम, 19 नंबर आहे टीम, TEAM. ही टीम सुद्धा लाईक स्क्वॅड जो आहे 3 ते 8 लोकांचा गट एकत्रित येतो टीम. आता टीम मध्ये तुम्ही एखाद्या स्पोर्ट्सची टीम कन्सिडर करू शकतात जे कंटेन करतात मेनी मोर मेंबर्स. 2 पेक्षा जास्त मेंबर्स या टीम मध्ये असतात आणि टीम वर्क इन अ सिमिलर वे टू स्क्वॅड. आणि फॉर एक्झाम्पल मला मॅच जिंकायची आहे तर माझी टीम त्यासाठी ती प्रयत्न करेल. असं असतं टीम. लास्ट आहे लर्निंग ग्रुप्स. हा लर्निंग ग्रुप. आता लर्निंग ग्रुप्स मध्ये देखील 3 पार्ट आहेत. फॉर्मल, दुसरा इनफॉर्मल, तिसरा आहे टास्क बेस ग्रुप. बेस हा थोडासा मोठा टाईप आहे. लर्निंग ग्रुप्स मध्ये 3 टाइप्स आहे जे कोलॅबोरेशनला प्रमोट करतो. इनफॉर्मल लर्निंग ग्रुप ह्याच्यामध्ये
ॲडहॉक, ट्रान्झिएंट अँड शॉर्ट टर्म ग्रुप्स असतात जे क्विकली फॉर्म केले जातात. कशासाठी? तर लार्ज लेक्चरचं सिच्युएशन युटिलाइज करण्यासाठी. ॲडहॉक म्हणजे इन्फॉर्मल लर्निंग ग्रुपमध्ये ॲडहॉक घेणार म्हणजे तो कोर्स कंप्लीट होईपर्यंत काही लोकांना ॲडहॉक पोझिशनवर रिक्रूट करणं. कशासाठी? तर तेवढ्याच टर्म करतात की 6 महिन्याची बॅच 6 महिन्याकरिता तुम्हाला ॲडहॉक पोझिशननी या कामावर घेता येईल. कशासाठी? आणि हा क्विकली फॉर्म करणारा ग्रुप आहे जो युटिलाइज करतो इव्हन लार्ज लेक्चर सिच्युएशन मध्ये सुद्धा. हा झाला इन्फॉर्मल लर्निंग ग्रुप. दुसरा लिहा फॉर्मल लर्निंग ग्रुप. औपचारिक लर्निंग ग्रुप. आता हे फॉर्मल ग्रुप जो आहे याच्यातनं काहीतरी कंप्लीट करायचं असतं, अकम्प्लिश करायचं असतं लार्जर कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट. असं मोठे मोठे जे कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट आहेत त्याला. ठीक आहे. हे खूप जास्त स्ट्रक्चर्ड आहे आणि आवश्यक सुद्धा आहे जास्तीत जास्त प्लॅनिंग. ठीक आहे. इट इज मोर स्ट्रक्चर्ड अँड रिक्वायर्स मोर प्लॅनिंग. फॉर्मल ग्रुप मध्ये काम करत असताना खूप अशी रचना असली पाहिजे, चौकट असली पाहिजे आणि प्रॉपर प्लॅनिंग सुद्धा असलं पाहिजे, तरच त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन होऊ शकतो आणि अपेक्षित असणारा डिझायर्ड असा रिझल्ट आउटकम सुद्धा आपल्याला मिळू शकतो. हा झाला फॉर्मल लर्निंग ग्रुप. तिसरं लिहा बेस ग्रुप. बेस ग्रुप GROUPS. त्याला आपण म्हणतो स्टडी ग्रुप वगैरे. ठीक आहे. आता हा बेस ग्रुप असा असतो की काही पर्टिक्युलर असाइनमेंट आपण एकत्रित घेतलेला आहे. क्लास असू शकतो किंवा टाइम पण असू शकतो जो स्पेसिफाय केला गेला आहे इंडिपेंडंट लेवलला. म्हणजे सेल्फ सिलेक्टेड ग्रुप हा असतो स्टुडंट्सचा जे एकत्रित येऊन काम करतात स्वतंत्रपणे. कशासाठी? तर स्पेसिफाईड काही क्लास असेल त्याच्यासाठी किंवा स्पेसिफाईड टाइम किंवा स्पेसिफाईड असाइनमेंट साठी सुद्धा. ठीक आहे. That's it. So different types of group इथे आपलं कंप्लीट झालेलं आहे. कुठल्या गटामध्ये काही कन्फ्युजन की हा गट परत सांगा की हे मला समजलं नाही असं काही असेल तर सांग. नाही. चला पुढे लिहा बेनिफिट्स ऑफ ग्रुप. बेनिफिट्स ऑफ ग्रुप. BENEFITS. Benefits of group. GROUPS. गटाचे फायदे. आता प्रोडक्टिव्हिटी जी आहे गटाची हायर असते विथ रिस्पेक्ट टू इंडिव्हिज्युअल. गटामध्ये एकट्याने काम करण्यापेक्षा जर गटामध्ये आपण काम केलं तर त्याची जी उत्पादन क्षमता आहे ही खूप जास्त चांगल्या प्रमाणात वाढ. इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग आणि बेटर रिझॉल्युशन असतं. एखादी जर समस्या आली गटाच्या पुढे तर त्याचं खूप प्रभावशाली निर्णय क्षमता त्या गटामध्ये असते आणि सोबतच एक चांगलं रिझॉल्युशन असतं. म्हणजे चांगला पर्याय आपल्याकडे असतात त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी. इनकल्क्युलेट करतात व्हॅल्यूज ऑफ अल्ट्रुइझम, काइंडनेस, कंपॅशन, रिस्पॉन्सिबिलिटी आणि सो फोर्थ. म्हणजे इथं काय इंडिकेट केलं जातं, काय दर्शवलं जातं तर व्हॅल्यू ऑफ अल्ट्रुइझम, पोलाइटनेस, कंपॅशन आणि जबाबदारी सपोर्ट. नंतर आहे इनरिच क्वालिटी ऑफ इमोशनल लाईफ इन टर्म्स ऑफ फ्रेंडशिप. म्हणजे नुसती फ्रेंडशिप ठेवून चालत नाही तर तुम्हाला तुमचं आयुष्य खूप क्वालिटेटिव्ह सुद्धा जगायचं असतं. ते गटामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकता. हा एक गटाचा फायदा आहे.
त्यासोबतच गटामध्ये तुम्हाला मैत्री मिळतं, प्रेम मिळतं, एक्साइटमेंट असतं, आनंद असतो, फुलफिलमेंट आणि अचिव्हमेंट सुद्धा या गटाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळू शकते. बेटर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट म्हणजे एखादी समस्या उद्भवली, एखादा संघर्ष जर पुढे आला, तर जेव्हा तो गटाबरोबर आपण शेअर करतो तर तो खूप चांगल्या पद्धतीनं त्या कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट करून आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. पर्सन लाईक आयडेंटिटी ह्या गटामध्ये दिली जाते. स्वतःची प्रतिष्ठा तिथं जपली जाते आणि सोशल कॉम्पिटन्स म्हणजे क्षमता सुद्धा आपल्याला इथे ह्या गटाच्या माध्यमातून मिळते. सो हे झाले गटाचे फायदे. नाव सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी ऑफ द सोशल ग्रुप. सोशल ग्रुप ही जी संकल्पना आहे त्याचा लास्ट पार्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी ऑफ द सोशल ग्रुप. Significance of the study of the social group. Significance of the study of the social significance. Significance of the study of the social group. Significance of the study of the social group. Significance म्हणजे काय तर महत्व. कशाचं महत्व तर जो सोशल ग्रुपचा आपण अभ्यास करतो त्याचं महत्व. आता सेकंड मोस्ट बेसिक एलिमेंट आहे सोसायटीचं सोशल ग्रुप म्हणजे मानव एक इंडिव्हिज्युअल हा पहिला कंपोनंट आहे, अतिशय महत्वाचा, अतिशय बेसिक एलिमेंट आहे सोसायटीचा. आणि दुसरं बेसिक एलिमेंट आहे सोशल ग्रुप. आता कुठलाही प्रयत्न आपण रिवॅम्प करण्यासाठी जर केला सोसायटीने काय केलं पाहिजे तर सगळ्यात आधी आपण लोकांना समजून घेतलं पाहिजे. म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ द पीपल ऍस्पिरेशन. ठीक आहे. समाजाचं दुसरं सर्वात मूलभूत घटक आहे सामाजिक गट. पण पहिलं काय आहे तर मानव. आता समाज सुधारण्याचा कुठलाही प्रयत्न केला गेला तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण लोकांच्या आशा अपेक्षा काय आहे, आकांक्षा काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तो गट तयार होतो. आता सामाजिक गट हा अतिशय मूलभूत फंडामेंटल आधार आहे जिथे आकांक्षा या किंवा अपेक्षा या एकत्रित येतात. दॅट्स इट. सोशल भाग, सोशल ग्रुपचा भाग आपला कंप्लीट झाला आहे. सोशल ग्रुप्स मध्ये आज जो सोशल ग्रुप पार्ट आपण सुरू केला त्यामध्ये काय काय शिकलो तर सगळ्यात आधी इथे लिहायचं सोशल ग्रुप. जे लेक्चर सुरू असताना तुम्हाला बुलेट पॉइंट किंवा मुद्दे किंवा नोट्स कसे तयार करायचे सांग. हा झाला सोशल ग्रुप. ह्याच्यामध्ये काय काय शिकलो आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल ग्रुप. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल ग्रुप हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आपण काय शिकलो तर रिझन्स फॉर ग्रुप फॉर्मेशन. सेकंड पार्ट. ह्याच्याच मध्ये आपण काय शिकलो तर
टाइप्स ऑफ ग्रुप. टाइप्स ऑफ ग्रुप टोटल 20 टाइप्स आपण गटाचे इथे हा झाला थर्ड पार्ट. त्यानंतर आपण शिकलो बेनिफिट्स ऑफ ग्रुप. चौथा भाग बेनिफिट्स ऑफ ग्रुप. ठीक आहे. पाचवा पार्ट काय होता याचा, तर सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी ऑफ सोशल ग्रुप. ऑफ द स्टडी ऑफ. ठीक आहे. एखादा विषय हाताळताना किंवा एखाद्या कन्सेप्टचा अभ्यास करत असताना तो हॉलिस्टिक अप्रोचनी केला पाहिजे. हॉलिस्टिक अप्रोच म्हणजे काय, तर एखादी संकल्पना, फॉर एक्झाम्पल सोशल ग्रुप. सोशल ग्रुपची पार्श्वभूमी, सोशल ग्रुप म्हणजे काय, सोशल ग्रुपचे ॲडव्हान्टेज, सोशल ग्रुपचे डिसॲडव्हान्टेज, सोशल ग्रुपच्या टाईप, सोशल ग्रुपचे बेनिफिट, सोशल ग्रुपचा सिग्निफिकन्स, एन नंबर ऑफ गोष्टी, रेलेव्हन्स आणि सध्याची परिस्थिती. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिलेट करता आल्या पाहिजे, तरच तुम्हाला ती संकल्पना समजली असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. इतकं क्लिअर झालं. लिहून घ्या हे. सोशल ग्रुप्स मध्ये आपण काय काय शिकलो ते लिहून घ्या. लिहून. आता हे जे ह्याच्यामध्ये पण मी 1 2 3 4 असे बुलेट पॉईंट सांगितले, ह्याच्यामध्येही काही गोष्टी सांगितल्या, तर त्या त्या टॉपिक खाली ते ते तुमचं नोट डाऊन झालं पाहिजे. ठीक आहे. लिहून झालं की नवीन टॉपिक लिहा, सोशलायझेशन. न्यू टॉपिक सोशलायझेशन. सोशलायझेशन मध्ये आपल्याला काय काय सोशलायझेशन. त्याच्यामध्ये आता लिहा नेचर ऑफ सोशलायझेशन. लिहा पटकन, हे आपण नंतरच्या याच्यात एक्सप्लेन करू. नेचर ऑफ सोशलायझेशन, गोल्स ऑफ सोशलायझेशन, मी लिहत असतानाच लिहून घ्या. ठीक आहे. गोल्स ऑफ सोशलायझेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशलायझेशन, characteristics of socialization, theories of socialization, different types of theories of socialization.
थेरीज ऑफ सोशलायझेशन मध्ये फुले थेरी, मीड थेरी, फ्रॉइड सायकोअनालिटिक थेरी, एवढं आपल्याला 3 थेरी शिकायच्या आहेत. नंतर आहे टाइप ऑफ सोशलायझेशन. टाइप ऑफ सोशलायझेशन: प्रायमरी, सेकंडरी, रिसोशलायझेशन अँड डिसोशलायझेशन, अँटिसिपेटरी सोशलायझेशन आणि रिव्हर्स सोशलायझेशन, अशा डिफरंट टाइप्स आपल्याला शिकायच्या आहेत. त्यानंतर एजन्सीज ऑफ सोशलायझेशन. एजन्सीज ऑफ सोशलायझेशन स्पेलिंग सुद्धा यायला पाहिजे तुम्हाला. आणि लेवल्स ऑफ सोशलायझेशन. लेवल ऑफ सोशलायझेशन. ठीक आहे. मायक्रो, मेजो, मॅक्रो हे आपल्याला डिटेलमध्ये त्यामध्ये नेमकं काय काय आहे हे शिकायचं आहे. लिहून घ्या हे. आता हे जे पॉइंट्स आहेत किती पॉइंट आहे? 1 2 3 4 5 6 7. सोशलायझेशन मध्ये नुसतं आपल्याला शिकायचं नाही तर सोशलायझेशनची संकल्पना शिकायची, सोशलायझेशनच्या वेगवेगळ्या डेफिनेशन शिकायच्या. आणि हे जे मुद्दे मी लिहिलं आता नेचर ऑफ सोशलायझेशन. सो नेचर ऑफ सोशलायझेशन मध्ये ही काही बुलेट पॉइंट किंवा सब पॉइंट असतात ते आपल्याला शिकायचे. गोल्स काय आहे सोशलायझेशनचे ते सुद्धा बुलेट पॉइंट मध्ये सब पॉइंट मध्ये असू शकतात. म्हणजे हे फक्त 60 टॉपिक दिसतात म्हणजे 60 टॉपिक एवढेच लक्षात ठेवून चालणार नाही. तर ह्या 60 टॉपिकच्या अंतर्गत अजून कुठले सब पॉइंट्स आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. लिहा. ह्या ज्या थेरीज आहेत थेरीज ऑफ सोशलायझेशन ह्या पण मी लिहून देते तुम्हाला, त्याही लिहून घ्या. हे झालं लिहून? ओके. लिहा. थिअरीज ऑफ सोशलायझेशन आपल्याला शिकायचं आहे. फर्स्ट थेरी फुलेज थेरी. फुलेज थेरी ऑफ सोशलायझेशन असं लिहायचं. सेकंड मीड्स थेरी MEADS मीड्स थिअरी ऑफ सोशलायझेशन. आणि तिसरं फ्रॉइड सायकोअनालिटिक. फ्रॉइड सायकोअनालिटिक theory of socialization. हे बुलेट पॉइंट लिहून देण्याचं कारण एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी पण खूप आहे. मागे पण सांगितलं हे पूर्ण लिहायचं. इथं सोशलायझेशन लिहिलं म्हणून इथे सोशलायझेशन लिहायचं नाही असं नाही. ठीक आहे. लिहा ह्या 3 थेअरी. लिहून घ्या. झालं. नंतर लिहा लेवल ऑफ सोशलायझेशन. लेवल ऑफ सोशलायझेशन. पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिला आहे
मायक्रो, दुसरा आहे मेझो आणि तिसरा आहे मॅक्रो, MA. ठीक आहे. आता हे मायक्रो, मेझो आणि मॅक्रो हे जे लेवल्स आहे सोशलायझेशनचे, पण ह्याचे पण काही पॉइंट्स दिलेले आहेत. आता मायक्रो मध्ये काय काय आहे? फॅमिली, पीअर ग्रुप, नेबरहुड. फॅमिली, पीअर ग्रुप, नेबरहुड. ठीक आहे. हा झाला मायक्रो. मेझो मध्ये पहिला आहे स्कूल, दुसरा आहे रिलीजन आणि तिसरा आहे सोशल क्लास. स्कूल, रिलीजन आणि सोशल क्लास. हे झाले लेवल्स ऑफ सोशलायझेशन 1, 2, 3. त्याचे पण काही सब टॉपिक्स आहेत, ते सुद्धा तुम्ही लिहून घ्या. मॅक्रो लेवल सोशलायझेशन मध्ये आहे ग्लोबल कम्युनिटी, मास मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया. ग्लोबल कम्युनिटी, मास मीडिया आणि तिसरं आहे ग्लोबल कम्युनिटी, मास मीडिया आणि तिसरं इलेक्ट्रॉनिक मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडिया. ठीक आहे. चौथा आहे सोशल, पटकन लिहा, वेळ कमी आहे लेक्चर. सोशल नेटवर्किंग. ओके. दिसतंय का बोर्डवरचं? लेवल्स ऑफ सोशलायझेशन मध्ये पहिलं लिहा मायक्रो लेवल. लिहिलं? मायक्रो लेवल मध्ये सब पॉइंट लिहा. पहिलं फॅमिली, दुसरं पीअर ग्रुप, तिसरं नेबरहुड. ठीक आहे. दुसरं लिहा मेझो लेवल ऑफ सोशलायझेशन, सेकंड टाइप मेझो लेवल ऑफ सोशलायझेशन, त्याच्यामधले सब टॉपिक्स लिहा. पहिलं स्कूल, दुसरं रिलीजन, तिसरं सोशल क्लास. तिसरं लिहा मॅक्रो लेवल सोशलायझेशन, MACRO. मॅक्रो लेवल सोशलायझेशन. ह्याच्यामध्ये पहिला पॉइंट लिहा ग्लोबल कम्युनिटी. मॅक्रो मध्ये पहिला सब पॉइंट आहे ग्लोबल कम्युनिटी. दुसरं लिहा मास मीडिया.
तिसरं इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि चौथं सोशल नेटवर्किंग. सो हा सगळा अभ्यास आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये शिकायचं आहे की सोशलायझेशन म्हणजे काय, त्याचे लेवल्समध्ये नेमकं काय मांडलंय, काय उदाहरणं दिली आहे, हे सगळं. कारण ह्या सोशल इन्स्टिट्यूट किंवा सोशलॉजिकल कन्सेप्टचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर ह्या कन्सेप्टच समजलं नाही तर पुढे आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो समजून घ्यायला थोडंसं अवघड जाईल. ठीक आहे, आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. थँक्यू.